ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। मेरा जो उद्देश्य है वो मेन है वो गरीब लोगों की सेवा करना, उनको कैसे सहायता दे सकता है। और गोर गरीब लोग ज़्यादातर झोपड़पट्टी वगैरह ऐसी बस्तियों में रहते हैं, वहाँ डेवलपमेंट कैसे लाएं, उनके बच्चों को कैसे ऊपर लाएं। इस तरह से मुझे जो मौका मिलेगा वो आरपीआई में मौका, इसलिए मैं आरपीआई के साथ में हूँ। रही बात आरपीआई, शिवसेना, बीजेपी के राष्ट्रवादी हो, साथ में ही जुड़े हुए हैं, सत्ता में भी सब लोग साथ में ही हैं। तो मेरा उद्देश्य जो है वो आरपीआई में रह के मैं बहुत कुछ कर सकता हूँ वो गरीब लोगों के लिए। ओके। और पक्ष प्रवेश करना एक दो अलग अलग बात है, इसलिए स्पष्ट तौर से आप कह सकते हैं कि पक्ष प्रवेश किया है कि अभी ये मफलर देख रहे हैं ना आप लोग, सवाल करना चाहिए आपको, सवाल करना चाहिए आपको। हे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा रे। बस बाबा आता सर एक सवाल है कल्याणी सर आपका मोस्टली तो उल्लासनगर रेलवे स्टेशन के बाजू में जो अभी बहुत सारे गोरगरीब लोगों की जो घर है उद्ध्वस्त किया वो विकास के लिए, तो वो गोरगरीब जनता के लिए आपने उनको घर देने के लिए आपने क्या प्रोविजन किया अपने पक्ष ने? नहीं, अभी तक ऐसा कुछ किया नहीं है, मगर करेंगे जरूर। क्या करेंगे? वो लोग बोलते कि हमें यहाँ ही रहना चाहिए, हमको यहाँ रहना मांगता है, तो वो लोग बोलते पनवेल में भेजेंगे वो लोग। नाही, या प्रश्नासंदर्भामध्ये आमची आता महापौरांसोबत बैठक होते, त्या बैठकीमध्ये महापालिकेच्या वतीनं काय करता येईल अशा पद्धतीचा आमचा विचार चालू आहे। एक तर मुद्दा असा आहे, आपलं नाव काय बाळा? गणेशजी रिपब्लिकन पक्षाची शिवसेनेसोबत युती होती, माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानं, बारसिंग साहेब निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रणाखाली। तर एक तर आमचा रजिस्टर सिंबल नव्हता, त्याच्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन मी निवडणुकीला सामोरं गेलो आणि मी एकटा नाही तर रिपब्लिकन पक्षाला जे काही 5-6 सीट दिले होते ते सर्व शिवसेनेच्या धनुष्यबाणवर उभे होते आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणवर जरी निवडून आलो असलो तरी मी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ताच राहील। तुम्हाला एक ठाण्यातलं एक उदाहरण सांगतो, फार पूर्वी रामभाऊ तायडे हे रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष ठाण्याचे होते, ते सुद्धा शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन निवडून आले होते आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणवर नगरसेवक जरी झाले होते तरी ते रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष होते आणि रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक म्हणून त्यांना संबोधण्यात येत होतं। त्याच धर्तीवर पुण्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं रिपब्लिकन पक्षाचा तिथला शहराध्यक्ष वाडेकर हे सुद्धा मला वाटतं आता बीजेपीच्या बीजेपीच्या कमळावर निवडून आले, ते सुद्धा त्या ठिकाणी उपमहापौर तिथे आहेत आणि आरपीआयचे स्वतंत्र गट म्हणून आज सुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये तुम्ही पहिल्या महासभेला होता की नाही माहिती नाही, परंतु मी माझी ओळख करून देताना नगरसेवकांची ओळख करून दिली, त्यावेळेला माझी ओळख करून देताना मी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष नाना बागुल हा नगरसेवक म्हणून निवडून आलाय, हीच अशीच ओळख करून दिली। झालं
दादा समाधान. जाऊ दे चला तुम्ही संपून टाका. जे सीट आहे RPIचे ते शिवसेनेच्या काही नेत्यांनी पाडण्याचा प्रयत्न केला. याबद्दल तुम्ही काही प्रतिक्रिया? नाही, या संदर्भामध्ये प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला काठ देण्याचं काम चालू असतं. त्याच्यामुळे तिथे काय झालं हे पत्रकार परिषदेमध्ये जाहीररित्या बोलणं संयुक्तिक नाही. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच देऊन टाकलं, मी अजून काही नाही. नाही, मला काढलेलंच नव्हतं. निरीक्षक साहेबांनी, आठवले साहेबांनी जाहीर केलंय की नाना बागुलच अध्यक्ष आहे, नाना बागुलच राहणार. मला जर का काढलं असतं आणि फेरनियुक्ती दिली असती तर परत कार्यकारिणी जाहीर केली असती. कार्यकारिणी आहे तीच आहे. काही 1-2 लोक त्याच्यातनं बारसिंग साहेबांनी मागच्या वेळेला वगळले, ते वगळून त्यांच्या जागेवर दुसरा कोणतरी पदाधिकारी निवडला जाईल. आमची जिल्ह्याची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये तो पदाधिकारी निवडला जाईल. महिला अध्यक्ष सुद्धा जाहीर केला जाईल. आणि अपेक्षा व्यक्त करूया ज्या ज्या देशाचे महान नेते त्यांनी लवकरात लवकर यावर विचार करावा. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे युद्ध नाही, हे आम्ही लहान माणसांनी सांगणे की आम्ही मोठे नाही आहोत. म्हणून जागतिक नेत्यांनी ते जग पुन्हा एकदा 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन जे ठेवलेलं आहे ते लवकरात लवकर बंद करावं अशी अपेक्षा या पत्रकार परिषदेत व्यक्त करतो. आपल्या सर्वांना पत्रकारांना वाटेल आपण इतक्या मोठ्या ताकदीचे नाही आहोत की या लोकांना पण सांगावं काहीतरी, परंतु आपल्यासारखे छोटे छोटे लोक जेव्हा आवाज उठवतील तेव्हा जागतिक नेत्याच्या लोकांना समजेल की नेमकं आपण काय केलं पाहिजे, काय करू नये. हा एकूण जागतिक आणि राष्ट्रीय पट झाल्यानंतर रिपब्लिक पक्षाच्या संदर्भामध्ये खुलासे वजा स्पष्टीकरण आपण देऊ इच्छितो. माननीय नामदार रामदास आठवले साहेब जे रिपब्लिक पक्षाचे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, यांनी उल्हासनगर जिल्ह्याची महानगरपालिका या संदर्भामध्ये अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी नाना बागुले यांच्यावर टाकलेली आहे. राजकीय घडामोडी काही होत असतात तर काही कार्यकर्ते इकडे तिकडे गेले म्हणून काय पक्षामध्ये फार मोठं परिवर्तन होत नसतं. गैरसमजात काही गोष्टी झाल्या जरी असतील तरी सुद्धा मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो, माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा पूर्णपणे विश्वास नाना बागुले यांच्यावर आहे. परवा त्यांच्या कार्यालयामध्ये मीटिंग झाली, त्या कार्यालयात मी हजर होतो, नाना बागुल हजर होते, उल्हासनगरचे बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते, प्रमुख कार्यकर्ते होते, उल्हासनगरचे पत्रकारही हजर होते. या सर्वांसमक्ष रामदास आठवले साहेबांनी नाना बागुले यांना या जिल्ह्याचा कारभार सांभाळण्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज कुणाच्याही मनात असता कामा नये. नाना बागुले यांनी इथून पुढे त्यांचं कार्य सर्वांना बरोबरीने येऊन कुणाचाही रुसवा फुगवा असेल तो दूर करून एकत्रपणे चालवावा. उल्हासनगरमध्ये आपली ताकद प्रचंड संख्येनं आहे आणि या ताकदीला जो मेरे ऊपर विश्वास रखा है आप सबने, उसको पूरी तरह से मैं निभाऊंगा. और मुझे वैसे भी शाहूकार लोगों से कभी जमी नहीं. मुझे गोर गरीब लोगों की सेवा करना, उनका काम करना, कोई भी किस्म का हो, एडमिशन का हो, हॉस्पिटलाइज हो या कुछ और भी हो, तो मेरा इंटरेस्ट उसमें ही है. और आपकी पार्टी, स्पेशली रामदास आठवले साहब की जो RPI पार्टी है,
वो ज़्यादातर गोर गरीब लोगों के साथ में जुड़ी हुई है और मुझे गोर गरीब लोगों की सेवा करने का मौका मिलेगा आपकी पार्टी में रह के, तो मैं आप लोगों के साथ में हूँ और जो मैं आरपीआई का काम करूँगा, बिल्कुल मैं पूरी तरह से आरपीआई का काम करूँगा। धन्यवाद। काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद झालेली होती तुमच्याच एका दुसऱ्या गटाकडनं आणि त्या ठिकाणी पंडित जे आहेत त्यांना शहराध्यक्ष म्हणून घोषित केलं त्यांनी आणि आता तुम्ही म्हणतायत की नाना बागुल साहेब या ठिकाणी अध्यक्ष आहेत. काय सविस्तर सांगाल या संदर्भात? नाही, रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं नाना बागुल हेच अध्यक्ष आहेत. रिपब्लिकन पक्ष रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वात काम करतो त्या पक्षाच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाची उल्हासनगर महापालिका क्षेत्रासाठी अध्यक्ष म्हणून नाना बागुलच आहेत, दुसरं कोणी अध्यक्ष नाही. त्यांनी नाही असं काय अर्थ नाही. तो आमचा रिपब्लिकन पक्षाचा नगरसेवक आहे, शिवसेना नगरसेवक नाही, तो आरपीआयचाच नगरसेवक आहे. फक्त त्या गटातून ते आहेत. आरपीआय मध्ये फूट आहे का? नाही, अजिबात नाही. आरपीआयमध्ये फूट नाही. जे कारवाई जे अशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई केली आहे, फूट अजिबात नाही. पूरे महाराष्ट्र में आज आपने पक्ष प्रवेश किया है आरपीआई आठवले गट में अधिकृत तौर पे? मैंने कहा ये आपको दिखना चाहिए, मफलर पड़ा हुआ है, बोलने की क्या ज़रूरत है। मैंने कहा कि मेरा लक्ष्य जो है वो गोर गरीब लोगों की सेवा करना, उनके काम आना। आपको मालूम होगा कि मैं इतने 20 साल के बाद जेल से बाहर आया, मेरी उम्र नियरली 80 है। जो भी जीवन रहेगा वो गोर गरीब लोगों के लिए रहेगा और ये मफलर पड़ा हुआ है। कुछ देर पहले आपने एक स्टेटमेंट की कि टिल डेट करके मेरा जो था जेल में था, हाँ, बिल्कुल। उसके लिए आठवले साहब ने बहुत बड़ी मदद की। किस तौर पे मदद की? नहीं, ये बताने वाली बात नहीं होती है। आठवले साहब ने मदद की है और मैं आप लोगों के बीच में हूँ। पक्षात आल्यानंतर साहजिकच पक्षाची ताकद कितपत वाढणार आहे? अगदी ज्याला म्हणतो हत्तीचं बळ पक्षाला येईल असे बळ आहे. फार मोठ्या प्रमाणात पक्षाच्या याच्यामध्ये फरक पडेल, ॲटिट्यूडमध्ये आणि एकूणच आक्रमकतेमध्ये आणि एकूणच हा रिपब्लिकन पक्ष मोठ्या उंचीवर अशा अपेक्षा आहे. साहजिकच एखादा नेता किंवा कार्यकर्ता जेव्हा पक्षात येतो त्यावेळेस मोठं पद त्याला दिलं जातं. अनेकदा आमदार आहेत, माजी आमदार राहिलेले आहेत. काय सांगाल आठवले साहेबांना? निश्चितपणे राजकीय काहीतरी बेनिफिट पप्पूजींना मिळेल आणि खात्रीपूर्वक अगदी आठवलेचा विचार करते याबाबतीत.